14 डिसेंबरला होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार। लोकशाही मराठीच्या बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडूनही शिक्कामोर्तब। महायुतीमध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद, भाजपला 20, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। दिल्लीमध्ये शहा, फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीदरम्यान फॉर्म्युला ठरल्याची माहिती। रत्नागिरीतल्या जयगडच्या जिंदाल कंपनीतनं वायुगळती। शाळेतील 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसन आणि उलटीचा त्रास। जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। वन नेशन वन इलेक्शन विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याची सूत्रांची माहिती। मोदी सरकारचा एक मोठा अजेंडा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा। केंद्र सरकारचं एक पाऊल पुढे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना पंतप्रधान कार्यालयानं भेट नाकारली। सोमवारी मोदींची भेट होणार असल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार। नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ईव्हीएमचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार। इंडिया आघाडी विधानसभा निवडणुकीच्या निकालांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता। आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईव्हीएमच्या विरोधात रॅली। 15 डिसेंबरला नागपुरात रॅली काढणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।